नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आरव्हीडी अकॅडमी या आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे। विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्र पोलीस भरती सन 2024 अतिसंभाव्य प्रश्नसंच घेतलेला आहे। विद्यार्थी मित्रांनो, यामध्ये एकूण 30 प्रश्न आहेत आणि 30 गुण आहेत। विद्यार्थी मित्रांनो, हा व्हिडिओ सर्वांनी शेवटपर्यंत पाहायचा आहे। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करायचा आहे आणि चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राइब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावयास मिळतील। आणि विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्र पोलीस भरतीसाठी आपल्याकडे 10,000 पेक्षा जास्त प्रश्नसंग्रह असलेलं आपल्याकडे एक PDF आहे। विद्यार्थी मित्रांनो, जर ते कोणाला पाहिजे असेल तर 99 22 64 81 29 या मोबाईल क्रमांकावर फक्त 99 रुपये फोन पे किंवा गुगल पे करून तुम्ही ते 10,000 प्रश्न तुम्ही ते घेऊ शकता। त्यामध्ये प्रश्न हे खूप महत्त्वाचे आहेत, त्यामुळे ते सर्वांनीच घ्यायला पाहिजे। तर विद्यार्थी मित्रांनो, आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया। बघा विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी प्रश्न क्रमांक पहिला आहे, भारतामध्ये एकूण किती राज्य आहेत? भारतामध्ये एकूण सध्या आपल्याकडे एकूण किती राज्य आहेत? तर विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 राहील, सध्या भारतामध्ये एकूण 28 राज्य आहेत। ऑप्शन क्रमांक 4 बघा, या ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल। बघा प्रश्न क्रमांक दुसरा काय आहे, जन गण मन हे भारताचं राष्ट्रगीत यांची रचना खालीलपैकी कोणी केली होती? जन गण मन हे भारताचं राष्ट्रगीत आहे, यांची रचना खालीलपैकी कोणी केली होती? तर विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 राहील, रवींद्रनाथ टागोर यांनी भारताचे राष्ट्रगीत जन गण मन यांची रचना ही केलेली आहे। बघा प्रश्न क्रमांक तिसरा काय आहे, कुचिपुडी खालीलपैकी कोणत्या एका राज्याचा प्रसिद्ध नृत्य प्रकार आहे? कुचिपुडी खालीलपैकी कोणत्या एका राज्याचा प्रसिद्ध नृत्य प्रकार आहे? तर विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 राहील, कुचिपुडी हा नृत्य प्रकार आंध्र प्रदेश या राज्याचा तो एक प्रसिद्ध नृत्य प्रकार आहे। बघा प्रश्न क्रमांक 4 काय आहे, मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ खालीलपैकी कोणतं आहे? मुंबई उच्च न्यायालयाचं खंडपीठ खालीलपैकी कोणत्या एका ठिकाणी आहे? तर विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राहील, मुंबई उच्च न्यायालयाचं खंडपीठ या ठिकाणी नागपूर या ठिकाणी। ऑप्शन क्रमांक 2 बघा, आपले योग्य उत्तर असेल। बघा प्रश्न क्रमांक 5 काय आहे, भारताचे सध्याचे गृहमंत्री खालीलपैकी कोण आहेत? सध्या भारताचे गृहमंत्री खालीलपैकी कोण आहेत? तर विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राहील, सध्या भारताचे गृहमंत्री हे अमित शहा सध्या भारताचे गृहमंत्री आहेत। बघा प्रश्न क्रमांक 6 काय आहे, सूर्यमालेमधला सर्वात मोठा ग्रह खालीलपैकी कोणता आहे? सूर्यमालेमधला सर्वात मोठा ग्रह खालीलपैकी कोणता एक ग्रह आहे? तर विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राहील, सूर्यमालेमधला सर्वात मोठा ग्रह गुरु हा ग्रह सूर्यमालेमधला सर्वात मोठा ग्रह आहे। बघा प्रश्न क्रमांक 7 काय आहे, भारतामध्ये खालीलपैकी कोणते शहर हे गुलाबी शहर म्हणून ओळखले जाते? खालीलपैकी कोणते एक शहर आहे गुलाबी शहर म्हणून ओळखले जाते? बघा विद्यार्थी मित्रांनो, ऑप्शन क्रमांक 2 राहील, जयपूर हे शहर गुलाबी शहर म्हणून ओळखले जाते। बघा प्रश्न क्रमांक 8 काय आहे, चंद्रपूर जिल्ह्यामध्ये खालीलपैकी कोणत्या एका ठिकाणी युद्ध साहित्य निर्मितीचा कारखाना आहे? चंद्रपूर जिल्ह्यामध्ये खालीलपैकी कोणत्या एका ठिकाणी युद्ध साहित्य निर्मितीचा कारखाना आहे? बघा विद्यार्थी ऑप्शन क्रमांक 4 राहील, चंद्रपूर जिल्ह्यामध्ये भद्रावती या ठिकाणी युद्ध साहित्य निर्मितीचा कारखाना आहे। बघा प्रश्न क्रमांक 9 काय आहे, मांढरदेवी देवस्थान खालीलपैकी कोणत्या एका जिल्ह्यामधलं देवस्थान आहे? मांढरदेवी हे देवस्थान खालीलपैकी कोणत्या एका जिल्ह्यामधलं देवस्थान आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 राहील, विद्यार्थी मित्रांनो, मांढरदेवी हे देवस्थान सातारा जिल्ह्यामध्ये ते देवस्थान आहे। बघा प्रश्न क्रमांक 10 काय आहे, भारतीय रिझर्व्ह बँकेची स्थापना खालीलपैकी कोणत्या वर्षी झाली होती? भारतीय रिझर्व्ह बँकेची स्थापना खालीलपैकी कोणत्या वर्षी झालेली आहे? बघा विद्यार्थी मित्रांनो, ऑप्शन क्रमांक 4 राहील, सन 1935 या वर्षी भारतीय रिझर्व्ह बँकेची स्थापना ही झालेली। बघा ऑप्शन क्रमांक 4 या ठिकाणी
आपले योग्य उत्तर असेल। बघा प्रश्न क्रमांक 11 काय आहे, लोहाच्या कमतरतेमुळे खालीलपैकी कोणता रोग होऊ शकतो? लोहाच्या कमतरतेमुळे खालीलपैकी कोणता एक रोग होऊ शकतो? विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राहील बघा, लोहाच्या कमतरतेमुळे ॲनॉमिया हा रोग होऊ शकतो। ऑप्शन क्रमांक 2 या ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल। बघा प्रश्न क्रमांक 12 बघा, मानवामध्ये गुणसूत्रांची एकूण संख्या खालीलपैकी किती असते? मानवी शरीरामध्ये गुणसूत्रांची एकूण संख्या खालीलपैकी किती असते? विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 राहील, मानवी शरीरामध्ये गुणसूत्रांची एकूण संख्या बघा 46 एवढी मानवी शरीरामध्ये गुणसूत्रांची एकूण संख्या असते। बघा प्रश्न क्रमांक 13 काय आहे, महाराष्ट्र राज्याचे सध्याचे पोलीस महासंचालक म्हणजेच DGP खालीलपैकी कोण आहेत? महाराष्ट्र राज्याचे सध्याचे पोलीस महासंचालक DGP डायरेक्टर जनरल ऑफ पोलीस खालीलपैकी कोण आहेत? बघा विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राहील, सध्या महाराष्ट्र राज्याचे पोलीस महासंचालक या रश्मी शुक्ला या महाराष्ट्र राज्यात सध्या पोलीस महासंचालक आहेत। बघा ऑप्शन क्रमांक 2 या ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल। बघा प्रश्न क्रमांक 14 काय आहे, कोहिमा खालीलपैकी कोणत्या एका राज्याची राजधानी आहे? कोहिमा हे शहर खालीलपैकी कोणत्या एका राज्याची राजधानी आहे? विद्यार्थी मित्रांनो, ऑप्शन क्रमांक 1 राहील, कोहिमा नागालँड या राज्याची राजधानी। ऑप्शन क्रमांक 1 बघा आपले योग्य उत्तर असेल। बघा प्रश्न क्रमांक 15 काय आहे, महात्मा ज्योतिबा फुले यांनी सन 1873 मध्ये सत्यशोधक समाज यांची स्थापना कोणत्या एका शहरामध्ये केली होती? महात्मा ज्योतिबा फुले यांनी सन 1873 मध्ये सत्यशोधक समाज यांची स्थापना खालीलपैकी कोणत्या एका शहरामध्ये केली होती? विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न महत्त्वपूर्ण आहे बघा, त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 राहील, महात्मा ज्योतिबा फुले यांनी सन 1873 मध्ये सत्यशोधक समाज यांची स्थापना पुणे या शहरामध्ये केली। बघा ऑप्शन क्रमांक 1 या ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल। प्रश्न क्रमांक 16 पहा, कुरुक्षेत्र हे ठिकाण खालीलपैकी कोणत्या एका राज्यामध्ये? बघा कुरुक्षेत्र हे ठिकाण खालीलपैकी कोणत्या एका राज्यामध्ये आहे? विद्यार्थी मित्रांनो, कुरुक्षेत्र हे ठिकाण हरियाणा या राज्यामध्ये बघा ऑप्शन क्रमांक 2 या ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल। प्रश्न क्रमांक 17 बघा, संसदेच्या 2 अधिवेशनामधला कालावधी जास्तीत जास्त खालीलपैकी किती असावा लागतो? संसदेच्या 2 अधिवेशनामधला कालावधी जास्तीत जास्त खालीलपैकी किती असावा लागतो? विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 राहील पहा, संसदेच्या 2 अधिवेशना कालावधी हा 6 महिने एवढा असावा लागतो। ऑप्शन क्रमांक 3 या ठिकाणी बघा आपले योग्य उत्तर असेल। प्रश्न क्रमांक 18 पहा, खालीलपैकी कोणते खत असतात ते रोपांना समतोल आहार पुरवतात? खालीलपैकी कोणते खते असतात ते रोपांना समतोल आहार पुरवतात? विद्यार्थी मित्रांनो, परीक्षेमध्ये प्रश्न विचारला होता, महत्त्वपूर्ण आहे। तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 उत्तर आपलं करेक्ट आहे विद्यार्थी मित्रांनो, कंपोस्ट हे खते रोपांना समतोल आहार पुरवतात। बघा ऑप्शन क्रमांक 4 हे आपलं योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 19 विद्यार्थी मित्रांनो, कुष्ठरुग्णांच्या सेवेसाठी बाबा आमटे यांनी स्थापन केलेला आनंदवन खालीलपैकी कोणत्या एका ठिकाणी? कुष्ठरुग्णांच्या सेवेसाठी बाबा आमटे यांनी स्थापन केलेला आनंदवन हा आश्रम खालीलपैकी कोणत्या एका ठिकाणी आहे? विद्यार्थी मित्रांनो, कुष्ठरुग्णांच्या सेवेसाठी बाबा आमटे यांनी आनंदवन कोणत्या ठिकाणी स्थापन केला होता? तर या ठिकाणी बघा ऑप्शन क्रमांक 2 राहील, वरोरा या ठिकाणी त्यांनी आनंदवन या ठिकाणी स्थापन केलेला आहे। प्रश्न क्रमांक 20 पहा, महाराष्ट्र राज्याचे सध्याचे राज्यपाल खालीलपैकी कोण आहेत? महाराष्ट्र राज्याचे सध्याचे राज्यपाल खालीलपैकी कोण आहेत? विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 राहील पहा, रमेश बैस हे महाराष्ट्र राज्याचे सध्याचे राज्यपाल। बघा ऑप्शन क्रमांक 4 या ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल। प्रश्न क्रमांक 21 पहा, सलवा जुडूम ही चळवळ खालीलपैकी कोणत्या एका राज्यात संबंधीची? बघा सलवा जुडूम ही चळवळ खालीलपैकी कोणत्या एका राज्यात संबंधीची चळवळ आहे? हा पण प्रश्न परीक्षेमध्ये विचारलेलाच प्रश्न आहे, महत्त्वपूर्ण आहे। बघा सलवा जुडूम ही चळवळ छत्तीसगड या राज्यात संबंधीची ती चळवळ आहे। ऑप्शन क्रमांक 2 बघा आपले योग्य उत्तर आहे।
प्रश्न क्रमांक 22 पहा, नीच या शब्दाचा आपल्याला समानार्थी नसलेला शब्द आपल्याला ओळखायचा आहे. नीच या ठिकाणी शब्द आहे, याचा समानार्थी नसलेला शब्द आपल्याला ओळखायचा आहे. या ठिकाणी शब्द कोणता नसेल? बघा विद्यार्थी मित्रांनो, ऑप्शन क्रमांक 4 उत्तर आपलं करेक्ट आहे. सज्जन हा शब्द नीच या शब्दाचा समानार्थी नसलेला शब्द होईल. बाकी सर्व शब्द हे दुष्ट असेल, खल असेल, दुर्जन असेल, हे सर्व शब्द नीच या शब्दाचे समानार्थी शब्द आहेत. बघा प्रश्न क्रमांक 23 पहा, चढाई या शब्दाचा आपल्याला विरुद्धार्थी शब्द सांगायचा आहे. चढाई या ठिकाणी शब्द आहे, तर चढाई या शब्दाचा आपल्याला विरुद्धार्थी शब्द सांगायचा आहे. चढाई करणे. बघा चढाईचा विरुद्धार्थी कोणता येईल? तर माघार. ऑप्शन क्रमांक 2 या ठिकाणी आपला योग्य विरुद्धार्थी शब्द आहे. प्रश्न क्रमांक 24 पहा, तिन्ही बाजूनी पाण्याने वेढलेला भूप्रदेश म्हणजेच खालीलपैकी काय असतो? तिन्ही बाजूनी पाण्याने वेढलेला भूप्रदेश म्हणजेच खालीलपैकी काय असतो? बघा तिन्ही बाजूनी काय असतो? ऑप्शन क्रमांक 1 बघा, द्वीपकल्प या ठिकाणी आपलं योग्य उत्तर असेल. तिन्ही बाजूनी कोणता असतो? द्वीपकल्प असतो. आणि चारही बाजूनी कोणता असतो? तर बेट हे चारही बाजूनी असते. बघा प्रश्न क्रमांक 25 पहा, खाई त्याला खवखवे या म्हणीचा योग्य अर्थ पुढीलपैकी कोणता असेल? खाई त्याला खवखवे या ठिकाणी म्हण आहे, या म्हणीचा योग्य अर्थ पुढीलपैकी कोणता असेल? बघा विद्यार्थी मित्रांनो, या म्हणीचा योग्य अर्थ कोणता आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 बघा, जे लोक वाईट करतात, वाईट करणाऱ्याच्या मनामध्ये नेहमी डाचत असते. ऑप्शन क्रमांक 4 बघा या ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 26 बघा, प्रश्नचिन्हाच्या ठिकाणी खालीलपैकी कोणता अंक येईल? बघा प्रश्न क्रमांक 26 काय विचारलं? बघा प्रश्नचिन्हाच्या ठिकाणी खालीलपैकी कोणता अंक येऊ शकतो? बघा 36 बरोबर 12 आहे, तर या ठिकाणी 45 बरोबर पुढीलपैकी कोणती संख्या येईल? बघा विद्यार्थी मित्रांनो, 36 बरोबर 12 आहे, तर 45 बरोबर पुढीलपैकी कोणती एक संख्या येईल? बघा विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी बघा ऑप्शन क्रमांक 2 या ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल. ऑप्शन क्रमांक 2 या ठिकाणी आपले योग्य प्रश्नचिन्हाच्या जागी योग्य संख्या येईल. प्रश्न क्रमांक 27 पहा, दूध बरोबर लिटर आहे, तर मीटर बरोबर काय येईल? बघा दूध बरोबर लिटर आहे, तर मीटर बरोबर पुढीलपैकी काय येईल? विद्यार्थी मित्रांनो, दूध बरोबर लिटर आहे, तर मीटर बरोबर ऑप्शन क्रमांक 1 कापड या ठिकाणी बघा आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 28 पहा, भारतामध्ये आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव दरवर्षी कोणत्या शहरामध्ये संपन्न होतात? भारतामध्ये आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव कोणत्या एका शहरामध्ये दरवर्षी संपन्न होतात? बघा विद्यार्थी, ऑप्शन क्रमांक 2 राहील, भारतामध्ये आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव दरवर्षी पणजी या शहरामध्ये तो संपन्न होतो. प्रश्न क्रमांक 29 पहा, महाराष्ट्र राज्यामध्ये एकूण किती महसूल विभाग आहेत? महाराष्ट्र राज्यामध्ये एकूण किती महसूल विभाग आहेत? विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्र राज्यामध्ये एकूण 6 एवढे महसूल विभाग आहेत. विद्यार्थी मित्रांनो, हा प्रश्न बऱ्याचदा परीक्षेमध्ये विचारला जातो. प्रश्न क्रमांक 30 पहा, खालीलपैकी कोणता दिवस हा राष्ट्रीय विज्ञान दिवस म्हणून साजरा केला जातो? खालीलपैकी कोणता एक दिवस आहे जो राष्ट्रीय विज्ञान दिवस म्हणून साजरा केला जातो? विद्यार्थी मित्रांनो, 28 फेब्रुवारी हा दिवस भारतामध्ये राष्ट्रीय विज्ञान दिवस म्हणून तो साजरा केला जातो. ऑप्शन क्रमांक 3 बघा आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 31 पहा, महाराष्ट्रामध्ये खालीलपैकी कोणत्या एका जिल्ह्यामध्ये सर्वाधिक स्त्री पुरुष प्रमाण आहे? महाराष्ट्र राज्यामध्ये खालीलपैकी असा कोणता एक जिल्हा आहे ज्या जिल्ह्यामध्ये सर्वात जास्त स्त्री पुरुष प्रमाण असलेला जिल्हा आहे? विद्यार्थी मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर सर्वांनी कॉमेंट करून सांगायचं आहे. कोणता एक जिल्हा आहे ज्या जिल्ह्यामध्ये सर्वात जास्त स्त्री पुरुष प्रमाण आहे? विद्यार्थी मित्रांनो, सर्वांनी व्हिडिओला एक लाईक करायचं आहे, कारण तुमचं एक लाईक म्हणजे आम्हाला खूप जास्त मोटिवेशन देत असतो. त्यामुळे एक लाईक सर्वांनीच करायचा आहे. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कॉमेंट करून सांगायचं आहे आणि सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. आता आपण दररोज अशी सिरीज घेणार आहोत विद्यार्थी मित्रांनो. पोलीस भरती होईपर्यंत आपण अशी महत्त्वपूर्ण सिरीज या ठिकाणी घेणार आहोत. त्यामुळे सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. आणि विद्यार्थी मित्रांनो, आपल्याकडे 10,000 पेक्षा जास्त प्रश्नसंग्रह असलेलं आपल्याकडे एक PDF आहे विद्यार्थी मित्रांनो. त्यामध्ये चालू घडामोडी असतील, भूगोल, इतिहास, विज्ञान या सर्व विषयाचे प्रश्न आपण त्यामध्ये कव्हर केलेत विद्यार्थी मित्रांनो. ते सर्वांनीच घ्यायला पाहिजे. 99 22 64 81 29 या मोबाईल क्रमांकावर फक्त
₹99 फोनपे किंवा गुगल पे करून तुम्ही ते प्रश्न घेऊ शकता विद्यार्थी मित्रांनो. तुम्हाला 1 मिनिटाच्या आत व्हॉट्सॲपवर लगेच दिले जाईल.